स्वयंपाकघरातील भेसळयुक्त पदार्थांची यादी। आपल्या दररोजच्या स्वयंपाकघरातील मसाल्यांमध्ये भेसळ आहे की नाही हे आपण कसे ओळखायचे ते आज आपण पाहणार आहोत। हल्ली आपण अन्नपदार्थांमध्ये होणारी भेसळ खूपच जास्त वाढलेली आहे, त्यामुळे आपण एवढे पैसे देऊन सुद्धा आपण ते पदार्थ विकत घेत आहोत। ते पदार्थ शुद्ध आहेत का की भेसळीचे आहेत हे सांगणं सुद्धा फार कठीण झालेलं आहे। अगदी आपल्या रोजच्या स्वयंपाकात असणारे तिखट, हळद, हिंग हे पदार्थसुद्धा भेसळीचे असू शकतात। या पदार्थांमधील भेसळ कशी ओळखायची त्याविषयी आपण काही टिप्स पाहूयात आणि कोणत्या पदार्थांमध्ये भेसळ असू शकते ते पदार्थसुद्धा पाहूयात। तर नंबर 1, हळद। हळदसुद्धा भेसळयुक्त आहे का हे कसं ओळखायचं हा प्रश्न तुम्हालाही पडला असेल। तर शुद्ध हळद असेल तर हातावर पिवळे डाग पडतात। हळद शुद्ध आहे की नाही हे ओळखण्यासाठी गरम पाण्याने भरलेलं एक भांडं घ्या, नंतर त्यात 1 चमचा हळद घाला आणि एकत्र करा। जर हळद तळाशी स्थिर झाली असेल तर हळद शुद्ध आहे असं समजा, परंतु पाण्यात मिसळल्यावर पाणी गडद पिवळ्या रंगाचं झालं असेल तर फेकून द्या, असं समजा की ती हळद भेसळयुक्त हळद आहे। दुसरा पदार्थ दररोजच्या वापरातील लाल तिखट। भेसळयुक्त लाल तिखट ओळखण्यासाठी लाल तिखटामध्ये अनेक वेळा विटांची पावडर मिसळल्याचे दिसून येते। लाल तिखटामध्ये विटांची पावडर मिसळणे सोपे असल्यामुळे ते अगदी सहज करता येते, त्यामुळे आपल्यालाही ती लाल तिखटासारखीच दिसते। बाजारातून आणलेला लाल तिखट तपासण्यासाठी एक काचेचा ग्लास घ्या आणि त्या काचेच्या ग्लासखाली थोडेसे लाल तिखट टाका। आता या काचेच्या ग्लासने पावडर हळूहळू बारीक करा। पावडर बारीक करताना किरीकिरी वाटत असेल तर त्या तिखटाची विटांची पावडर मिसळला आहे हे 100% समजूनच चला। तर आता लाल तिखटामध्ये लाल रंगाची भेसळ कशी ओळखायची ते आपण पाहूया। बऱ्याचदा रश्श्याला रंग येण्यासाठी आपण कलरवाला लाल तिखट पावडर विकत घेतो, परंतु याला तिखटाला अनेक वेळा कृत्रिम रंगही मिसळला जातो, त्यामुळे आपल्या आरोग्याला खूप हानी पोहोचू शकते। लाल तिखटातील रंगाची भेसळ ओळखण्यासाठी अर्धा ग्लास पाण्यामध्ये 1 चमचा लाल तिखट घेऊन ते पाण्यात चांगले मिसळा। जर हे लाल तिखट पाण्यात विरघळले आणि पाण्याचा रंग लाल झाला तर या लाल तिखटामध्ये रंग भेसळ झाल्याचे समजते। तर लक्षात ठेवा, मिरची पावडर किंवा लाल तिखट हे पाण्यात कधीच विरघळत नाही, तर ती पाण्यावर तरंगत असते। जर लाल तिखट भेसळयुक्त असेल तर 100% ते विरघळणार। लाल तिखटातील स्टार्च भेसळ कशी ओळखायची ते पाहूया। लाल तिखटात स्टार्च टाकल्याची चर्चा आपण बऱ्याचदा ऐकलेली आहे। आपण वापरत असलेल्या लाल मिरची पावडरमध्ये स्टार्च आहे की नाही हे ओळखण्यासाठी अर्धा चमचा तिखट घ्या, त्यात टिंजर आयोडीनचे काही थेंब घाला। लाल पावडरचा रंग निळा झाल्यास लाल पावडरमध्ये स्टार्चची भेसळ आहे हे आपल्याला नक्कीच कळेल। तिसरा पदार्थ आहे मध। मध शुद्ध आहे की नाही हे तपासण्यासाठी मधाचे काही थेंब पेपरवर टाका। जर मध शुद्ध असेल तर पेपर भिजणार नाही, मात्र भेसळयुक्त मध असेल तर पेपर नक्की भिजेल। भेसळयुक्त मध ओळखण्यासाठी आपण 1-2 अजून उपाय पाहणार आहोत। तर प्रथम कापूस घेऊन तो मधामध्ये बुडवा आणि त्यानंतर हा कापूस पेटवण्याचा प्रयत्न करा। हा कापूस पेटवत असताना हा कापूस आवाज न करता कापूस पेटला तर मध शुद्ध आहे असं समजा, परंतु कापूस पेटत असताना तडतड असा आवाज आला की तो मध 100% भेसळयुक्त आहे असे समजा। तसे शुद्ध मधामध्ये पाण्याचा अंश नसतो, त्यामुळे मध पेट घेत असताना आवाज येत नाही, मात्र भेसळयुक्त मध असेल तर कापूस पेटताना तडतड आवाज नक्कीच येतो। तर दुसऱ्या उपायामध्ये 1 ग्लास पाण्यात मधाची बारीक धार सोडा। जर मध पाण्यात विरघळत असेल तर तो मध भेसळयुक्त आहे असे समजावे। जर हाच मध ग्लासच्या तळाशी जमा होत असेल तर मध शुद्ध आहे असे समजावे। तर तुम्ही घरच्या घरी मधाची शुद्धता तपासू शकता आणि भेसळयुक्त मधापासून आपल्या आरोग्याला नक्कीच वाचवू शकता। चौथा पदार्थ आहे तूप। तूप शुद्ध आहे का नाही हे तपासण्यासाठी एका भांड्यामध्ये 1 चमचा तूप गरम करत ठेवा। जर तूप लगेच वितळलं आणि त्याचा रंग गडद तपकिरी आला तर हे तूप शुद्ध आहे असे समजावे। तसेच हेच तूप वितळण्यास वेळ लागत असल्यास आणि त्यास हलका पिवळा रंग आल्यास हे तूप 100% भेसळयुक्त आहे हे लक्षात घ्यावे। भेसळयुक्त तूप ओळखण्यासाठी दुसरी पद्धत पाहूया। तर तळहातावर 1 चमचा तूप टाका। जर हे तूप स्वतःहून वितळू लागले तर ते तूप शुद्ध आहे असे समजून घ्या, आणि जर हेच तूप तळहातावर घासल्यावर घट्ट झाले किंवा या तुपाचा सुगंध येणं थांबले तर हे तूप बनावट आणि भेसळयुक्त आहे असे समजून घ्या। तर अजून एक अनोखा मार्ग आहे ज्याद्वारे तुम्ही तुपातील भेसळ ओळखू शकता। त्याकरता तुम्हाला एक काम करायचं आहे।
तर एका भांड्यात तूप घ्या. त्या तुपात थोडेसे आयोडीनचे द्रावण मिसळा. द्रावण मिसळल्यानंतर जर आयोडीनचा रंग जांभळा झाला असेल तर समजून घ्या की तुपामध्ये स्टार्चची भेसळ करण्यात आलेली आहे. तर तुम्ही घरी आणलेल्या तुपाची अशा प्रकारे शुद्धता तपासू शकता. यामुळे भेसळयुक्त तुपामुळे तुमच्या आरोग्याला होणारा धोका नक्कीच टळू शकेल आणि अशा भेसळयुक्त तुपापासून तुम्ही सावध राहा. 5वा पदार्थ आहे जिरे. भेसळयुक्त जिरे कसे ओळखायचे? तर एक चमचा जिरे घेऊन हातावर चोळा. तळ हातावर जिरे चोळल्यानंतर रंग निघू लागला तर समजून घ्या की ते बनावट जिरे आहेत. भेसळयुक्त जिऱ्यात रंग आणि रसायने नक्कीच मिसळले जातात आणि त्यामुळेच त्याचा रंग निघू लागतो. दुसऱ्या पद्धतीमध्ये पाण्याच्या मदतीने सुद्धा तुम्ही जिऱ्याची भेसळ जाणून घेऊ शकता. यासाठी एका भांड्यात पाणी घ्यावे लागेल. त्यानंतर हे जिरे पाण्यात टाका. जिरे पाण्यात टाकल्यानंतर जिऱ्याचा रंग निघाल्यास समजावे हे जिरे बनावट भेसळयुक्त आहेत. तिसऱ्या पद्धतीमध्ये तुम्ही जिरे वासावरून देखील ओळखू शकता. जर हे जिरे शुद्ध असतील तर त्याला सुगंध असतो. जर हे जिरे नकली किंवा बनावट असतील तर अशा जिऱ्याला सुगंध नसतो. या पद्धतीचा अवलंब करून तुम्ही खऱ्या किंवा नकली जिऱ्यांमधील फरक नक्कीच ओळखू शकाल. 6वा पदार्थ आहे काळी मिरी. काळी मिरीमधील भेसळ ओळखण्यासाठी सर्वप्रथम काळी मिरी घ्या आणि त्याचे 4 ते 5 दाणे टेबलवर ठेवा. मग आता हे दाणे बोटाने घट्ट दाबा. जर हे दाणे सहज तुटले तर ते बनावट आहेत असे समजा. बनावट काळ्या मिऱ्यांमध्ये काळ्या बेरी सहज आढळतात आणि खरी काळी मिरी सहजासहजी लवकर फुटणार नाही. दुसऱ्या प्रकारामध्ये काळी मिरी भेसळ ओळखण्यासाठी एका ग्लासमध्ये थोडेसे अल्कोहोल घ्या. त्यात काही काळी मिरीचे 2 ते 3 दाणे घाला. जर हे काळी मिरीचे दाणे काही मिनिटातच अल्कोहोलमध्ये तरंगू लागले तर त्यात नक्कीच भेसळ आहे असे समजा. 7वा पदार्थ आहे मीठ. मिठाची शुद्धता ओळखण्यासाठी 1 ग्लास पाण्यामध्ये 1 चमचा मीठ मिसळा. जर पाण्याचा रंग पांढरा झाला आणि काही कण तळाशी स्थिर झाले तर समजा हे मीठ बनावट असून त्या मिठामध्ये खडूची पावडर आहे. भेसळयुक्त मीठ ओळखण्यासाठी दुसऱ्या पद्धतीमध्ये एका पॅनमध्ये थोडेसे मीठ गरम करा. वास्तविक मीठ जळत नाही किंवा गंधही सोडत नाही. जर मिठाचा रंग बदलला किंवा वास येत असेल आणि काही अवशेष सोडले तर हे मीठ 100% भेसळयुक्त आहे असे समजा. भेसळयुक्त मीठ ओळखण्यासाठी तिसऱ्या पद्धतीमध्ये अस्सल मिठाला सातत्यपूर्ण खारट चव असते. मिठाची चव कडू, धातुयुक्त किंवा असामान्य आफ्टर टेस्ट असल्यास ते बनावट असू शकते आणि त्यात पोटॅशियम क्लोराईड असू शकते. अशा भेसळयुक्त मिठापासून तुम्ही सावध राहा. असे मीठ आपल्या आरोग्यासाठी फारच हानिकारक आहे. तर 4थ्या पद्धतीमध्ये भेसळयुक्त मिठाची तपासणी तुम्ही घरच्या घरी अगदी सोप्या पद्धतीने सुद्धा करू शकता. त्यासाठी एका बटाट्याचा तुकडा कापून घ्या. त्यावर मीठ घाला आणि काही मिनिटं तसेच थांबा. त्यानंतर लिंबाच्या रसाचे 2 थेंब घाला. भेसळयुक्त मीठ असेल तर त्याला रंग निळा येतो. सामान्य मिठाच्या बाबतीत निळा रंग येत नाही. 8वा पदार्थ आहे दूध. शुद्ध दुधाची पारख करण्यासाठी दुधामध्ये डिटर्जंटची भेसळ आहे का नाही हे ओळखायचे असेल तर नमुन्याच्या रूपात 10 मिलीलिटर दूध आणि तेवढेच पाणी घ्या. दुधामध्ये पाणी मिसळा. जर दुधामध्ये फेस झाला तर समजून घ्या की दुधामध्ये डिटर्जंटची भेसळ आहे. कृत्रिम दुधाची ओळख म्हणजे या दुधाची चव कडू असते. जेव्हा तुम्ही दूध हे बोटावर घेऊन बघाल तर तुम्हाला साबणाप्रमाणे त्याचा स्पर्श जाणवेल. जर तुम्ही हे दूध गरम केले तर या दुधाचा रंग पिवळा होईल. तर अशा प्रकारचे हे दूध 100% भेसळयुक्त असते. तर बहुसंख्य दूध विक्रेते हे दुधामध्ये युरिया मिक्स करून असं दूध सर्रास विकतात. की दुधामध्ये युरियाचे प्रमाण आहे का नाही हे ओळखण्यासाठी दुधामध्ये 5 ते 6 पोटॅशियम कार्बोनेटचे थेंब टाका. जर दुधाचा रंग पिवळा झाला तर असं समजून घ्या की दुधामध्ये युरिया नक्कीच 100% मिसळलेला आहे. 4थ्या प्रकारामध्ये दुधामध्ये स्टार्चची भेसळ आहे का नाही हे ओळखण्यासाठी 1 ग्लास दुधामध्ये 5 ते 6 थेंब आयोडीनचे टाका. दुधामध्ये आयोडीन टाकल्याने दुधाचा जर रंग निळा झाला तर असे समजून घ्या की दुधामध्ये स्टार्चची भेसळ केलेली आहे. भेसळयुक्त दुधाची तपासणी करण्यासाठी 5व्या प्रकारामध्ये लिटमस पेपरचा वापर करून तुम्ही दुधाची तपासणी करू शकता. तर दुधाचे 2 ते 3 थेंब लिटमस पेपरवर टाकावेत.
जर दुधामध्ये युरियाचा समावेश असेल तर लिटमस पेपरचा लाल रंग बदलून निळा होईल. रंगामध्ये बदल झाला नाही तर दुधात भेसळ केलेली नाही असे समजावे. 9वा पदार्थ आहे धने पावडर. धने पावडरमध्ये भेसळ करण्यासाठी भुसा आणि जनावरांचे शेण सर्रास वापरले जाते. तर ओरिजिनल धने पावडर कशी ओळखायची ते पाहूया. तर सर्वप्रथम एका ग्लासमध्ये पाणी घ्या आणि त्यात 1 चमचा धने पावडर टाका. नंतर 10 सेकंद हे पाणी तसेच राहू द्या. तर ही धने पावडर पाण्याच्या वरच्या दिशेने तरंगताना दिसली तर त्यात भुसा मिसळलेला आहे. अशी धना पावडर भेसळयुक्त बनावट आहे असे समजून चला. आणि ग्लासच्या तळाशी राहिलेली धना पावडर म्हणजेच ही खरी ओरिजिनल धना पावडर असते असे समजून चला. तसेच ओरिजिनल धना पावडरचा सुगंध खूप तीव्र असतो. नंबर 10 मसाले पावडर. अन्न सुरक्षा सुनिश्चित करणाऱ्या FSSAI या सरकारी संस्थेद्वारे या जमिनीतील मसाल्यांची शुद्धता ओळखणे फारच कठीण झाले आहे. म्हणूनच ते स्वच्छ पाण्याच्या ग्लासमध्ये टाकून तपासले पाहिजेत. जर असे काही पावडर मसाले पाण्याच्या पृष्ठभागावर तरंगत असेल किंवा काही अवशेष सोडले तर हे भेसळीचे लक्षण आहे असे समजावे. असे भेसळयुक्त पावडर मसाले खाणे आपल्या आरोग्याच्या दृष्टीने फारच हानिकारक आहेत. तर असे भेसळयुक्त मसाल्यांपासून आपण कसे वाचायचे ते पाहूया. नंबर 1 सैल म्हणजे सुट्टे मसाले कधीही खरेदी करू नका. नंबर 2 ॲगमार्क किंवा जैविक भारत लोगो असलेल्या पॅकेजमधलेच मसाले नेहमी खरेदी करा. नंबर 3 पॅकेजवर छापलेली उत्पादनं माहिती काळजीपूर्वक वाचा. नंबर 3 विचित्र वास किंवा गडद रंग असलेले मसाला खरेदी करणे पूर्णपणे टाळा. FSSAI म्हणजेच भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्रतिकरण विभाग सोशल मीडियावर खाण्याचे पदार्थ आणि त्यातील भेसळ कशी ओळखावी याबाबत सोशल मीडियाद्वारे नेहमी माहिती देत असतात आणि वेगवेगळ्या व्हिडिओद्वारे भेसळयुक्त पदार्थ ओळखण्याच्या घरच्या घरी करता येतील अशा पद्धती ते लोकांना सांगतात. त्यामुळे योग्य ती वेळीच खबरदारी घ्यावी आणि आपल्या आरोग्याची हेळसांड न होता योग्य ती काळजी घ्या. तर तुम्हाला माझी आजची महत्त्वपूर्ण माहिती कशी वाटली हे कमेंट्समध्ये नक्की कळवा. अशाच नवनवीन माहिती जाणून घेण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला जरूर लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा. पुन्हा भेटू अशाच एका महत्त्वपूर्ण व्हिडिओसोबत. तोपर्यंत काळजी घ्या. धन्यवाद.